म्हणून मी म्हणतो की आत्मनिर्भर परमेश्वराने कुणालाच बनवू नये. बघा, बोलता बोलता आपण सहज बोलून जातो. एखाद्या संस्थेत काम करत असलो किंवा मित्रपरिवारामध्ये असलो, दोन मित्रांमध्ये काय झालं तो सरळ म्हणतो, मला संस्थेची गरज नाही, संस्था काय माझ्या घरात किराणा भरत नाही, मला संस्थेशी काय घेणं देणं नाही, माझा मी स्वयंभू आहे. आपण कोणाच्या हस्तागात पाया पडलो नाही, अजिबात नाही. कोणी पण विचारावं, मी कोणाकडे 2 पैसे मागितलेत का? आणि असा जो ताठ माणूस आहे ना, तो शक्यतो कोणामध्ये मिसळतच नाही राहत. एकामेकाचं ना अडलेलं असलं का काय काय सलोखा निर्माण होतो. आलं का लक्षात? म्हणजे की ऐ स्वार्थ तेरा शुक्रिया, एक तू ही है जिसने सबको जोड़ के रखा है. ऐ स्वार्थ तेरा शुक्रिया, एक तू ही है जिसने सबको जोड़ के रखा है. आता तुम्ही म्हणाल हे कसं? तुम्हाला एक गंमत सांगतो. मला वाटतं तो एरिया असेल कराड, सांगली किंवा मला वाटतं सातारा साईड. आता मित्र तो माझा पुण्यात आहे, पण तिकडचा एरिया होता आणि तिकडे एक कवी संमेलन होतं. तर म्हणलं चला बऱ्याच दिवसांनी आपण जातोय त्याच एरियामध्ये, मित्रालाही भेटूया, एक दिवस त्याच्या घरी राहूयात आणि मग आपण परतीचा प्रवास करू. म्हणून मी गेलो त्याच्याकडे. आदल्या दिवशी गेलो सकाळी, त्या दिवशी रात्रभर त्याच्याजवळ गप्पा मारल्या. मस्त वातावरण निसर्गरम्य होतं. सकाळी जरा लवकर उठून थोडासा फेरफटका मारायला गेलो. मी येताना त्याच्या घराजवळ आलो आणि तिथे त्याचा शेजारीने त्याचं संभाषण चालू होतं. मला इतकं बरं वाटलं, तुम्हाला सांगतो. इतक्या प्रेमाने बोलत होते ना दोघंजणं. होय होय होय, क्या बात आहे. मी म्हटलं अरे काय शेजार धर्म पाळावा ना तो या लोकांनी. म्हणजे अगदी तो शेतकरी होता आणि माझा मित्र कंपनीत IT मध्ये कामाला जाणारा वगैरे. तर तो म्हणतो अरे साहेब आज उशिरा कामावर? म्हणजे नाही नाही, आज थोडंसं मला लेट झालं उठायला. बरं काय तुमची आमची भेट नाही, मी पण सकाळी लवकर जातो शेतावर, किती दिवसांनी जवळ असून आज भेटतोय, या चहा घ्यायला या. नाही नाही साहेब, डायरेक्ट जेवायलाच येणार तुमच्याकडे. म्हटलं शेजारी आहे, जेवण घालू, आम्ही कधी नाही म्हणतोय. एवढा सलोखा हो, एवढा सलोखा. मी म्हटलो क्या बात आहे. म्हटलो शेजारी असावं तर असा. आणि त्यानंतर मित्र मला जाताना टाटा करून गेला. म्हटलं तुझा कार्यक्रम उरक, संध्याकाळी आपण भेटू, उद्या सकाळी मी तुला सोडतो. म्हटलं ठीक आहे. मित्र गेला. मी त्या शेजाऱ्याजवळ जात म्हटलं की म्हणलो काका तुम्ही खूप चांगले शेजार धर्म पाळताय, सुंदर. हा म्हटलं कसलं सुंदर? म्हणते आमची बायको ओरडते, त्याची गाडी पार्किंगची अर्धी आमच्या दारात येते. हा अर्धा किलोमीटर जाताना त्यांच्या मुलाला गाडीत टाकून एक रस्त्यामध्ये 200 मीटर फक्त जरा आत जाऊन त्याच्या मुलाला सोडायचा आणि पुढं जायचा झेडपीच्या शाळेत. तर म्हटलं आता तिला बायकोला काय माहिती, तिला काय जाते बोंबलायला. म्हटलं आपल्या पोराला तो सोडतो. बरं त्याला मी तिकडे गाडी घे म्हणून बोलेन, पण वेळ कुठं आहे पोराला सोडायला, है ना? आणि म्हटलं आपलं पोरगं एकदा का झेडपीची शाळा सोडली त्याने, ते हायस्कूलला जायला लागलं का मित्राला शेजाऱ्याला म्हणेन चाल तुझी गाडी घे तिकडं, आता गरज नाही. अरे म्हटलं बापरे, म्हटलं ह्यांचं भोंगडं यांच्या पायाखाली अडकलं. मी म्हटलं ठीक आहे चला, मी काय त्याला बोललो नाही. संध्याकाळी मित्र आला. मित्राला म्हटलं तू म्हटलं कमाल केलीस. म्हटलं एवढं त्यांच्या मुलाला दरवेळी सोडतोस, तर म्हटलं खूप भारी काम करतोस. अरे म्हटलं कसलं काय? अरे म्हटलं ते पोरगं लय बाराचं आहे, अरे लय अवघड आहे ते. म्हटलं काय करतंय? अरे ते गाडीत बसलं का ते ड्रायव्हरच उघडतंय, ते डॅशबोर्डवरचं ते देवावरचं गणपतीचं कापडच ओढतंय, आरसच फिरवतंय. अरे नाकीनं आणतं माहिती आहे का ते त्याला शाळेत सोडीपर्यंत. म्हटलं मग त्यांना सांगून टाक की मी तुमच्या मुलाला नेऊ शकत नाही, तो आगाऊपणा करतो. अरे नाही म्हटले असं कसं खूप बोलून जमेल. म्हटलं का? आपली गाडी थोडी त्यांच्या पार्किंगमध्ये लागते ना. एकदा का म्हटलं समोरची जागा मी घेतली, पैसे दिलेत, नावावर झाली. एकदा का समोरची जागा घेतली का गाडी आपल्या पार्किंगमध्ये का त्याला सांगेन तुझं पोरगणी तू गोंधळ घाल. म्हटलं सकाळी काय चित्र बघितलं होतं, आत्ता काय चित्र बघतो. म्हटलं कमाल आहे. पण म्हटलं कसं का होईना, म्हटलं परमेश्वराने ना त्या मुलाचं शिक्षण कायम त्या झेडपीच्या शाळेत करावं आणि ह्या गाड्याला काय समोरची जागा कधी भेटूच नाही. कसं का होईना, स्वार्थापोटी का होईना, पण आयुष्यभर या दोघांनी गोड बोलावं.